नमस्कार मित्रांनो, तर मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलवर। जसं की मित्रांनो तुम्ही आज थंबनेलवर पाहिलंच असेल की बेसिक इज नॉट बेसिक, म्हणजे जसं की तुम्ही पोलीस भरतीसाठी अभ्यास करताय आणि काही काही प्रश्न असे असतात की आपल्याला वाटतं हे तर एकदम लॉलीपॉप प्रश्न आहे किंवा हे प्रश्न सगळ्या गावालाच येणार आहे आणि आपणही हे प्रश्न सोडू। जे प्रश्न की तुम्हाला वाटतं एकदम बेसिकवर डिपेंड आहे, जसं की गुणाकार, बेरीज, वजाबाकी या मूलभूत क्रियांमध्ये येणारे प्रश्न आपल्याला एकदम ते सोपे वाटतात, पण मुळात आणि सिली मिस्टेक होण्यामागचं कारण सुद्धा कोण असतं? मग तेच प्रश्न असतात। आपण म्हणतो ना की सिली मिस्टेक एक ज्या पोर 2-2 4-4 मार्क निवडाले त्यांच्या तोंडून आपल्याला एकच शब्द आठवायला भेटतो, तो म्हणजे कोणता? सिली मिस्टेक आणि सिली मिस्टेक। आणि त्या सिली मिस्टेक ज्या होतात ते गणित कोणते असतात? मग त्यांचे बेसिकचेच गणित असतात आणि दुसरं काय तर गोल त्यांचं वरी खाली होऊन जातं, ते एक त्यांची सिली मिस्टेक झाली, बरोबर। पण जी सिली मिस्टेक आपण बघतोय आज बेसिकच्या गणितामध्ये तुम्ही करता, तिला टाळण्यासाठी किंवा ते गणित मूलतः कोणत्या गोष्टीसाठी आले हे ते जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणून आजचा हा आपला व्हिडिओ पूर्णपणे बेसिक आहे की बेसिक हे खरंच बेसिक आहे का? जे तुमच्या पेपरामध्ये विचारले गेले ते बेसिक खरंच बेसिक आहे का? तो गणित आलं कशासाठी, आपण ते सोडवतो कोणत्या पद्धतीने, ते समजून घेणं आधी जास्त महत्वाचं आहे। ठीक आहे, तर आपण आज बघू बेसिक हे खरंच किती बेसिक आहे आणि पेपरामध्ये त्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं। आपण आज 3 टाईपची उदाहरणं पाहू की ज्याच्यामध्ये तुम्हाला आधी आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मेथड किंवा शॉर्टकट आपल्याला पेपरामध्ये काय वापरायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे। कोणताही वेळ न घालवता आपण लगेच आपल्या प्रश्नांना सुरुवात करू मित्रांनो। तर बघा, पहिला प्रश्न आहे आपला वारंवार प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसेल म्हणजे दिसेल, पण नवीन जनता, आता 3 प्रकारचे पोर असतील, तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं की नवीन जनता एकदम, दुसरी अशी जनता की वर्षानुवर्ष झाला अभ्यास तर करताच आहे, पण ज्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे ते काही कधी करतच नाही। हे बघा मित्रांनो, तुम्ही 4 महिन्यात 6 महिन्यातही पोलीस बनू शकता, फक्त योग्य दिशेने योग्य रीतीने अभ्यास केला तर 100% तुम्ही जॉईन होणार आहात, म्हणजे आहातच, काही टेन्शन नाही। फक्त जो प्रश्न ज्या पद्धतीने दिला त्याला त्या पद्धतीने सोडवता आला पाहिजे। जसं की पहा, हा जो प्रश्न आहे मला सांगा याच्यात होतं काय? फक्त बेसिक होतं काय? त्याच्यामध्ये फक्त गुणाकार होतोय, काही वेगळं होतंय का? गुणाकार। पण आता या प्रश्नाला प्रश्नपत्रिकेमध्ये टाकलेला जो प्रश्न बनवणार आहे त्याने काय केलंय? शेवटी 999 दिले। याचाच अर्थ काय की तुम्हाला ओळखता आला पाहिजे हा प्रश्न टाकताना त्याच्या मनात काहीतरी विचार आहे की हा प्रश्न तुम्हाला जसे की 999 गुणेला 734 या प्रकारानुसार सोडवायचा नाहीये। मग आपण म्हणतो ना नॉर्मल जिंदगी आणि मेंटॉस जिंदगी। आता जो पोरग नॉर्मल आहे, जे तुमचं नवीन पोरग आहे किंवा जे फक्त वेगळ्याच कोणत्या दिशेने अभ्यास करतंय, ते काय करेल? नॉर्मल पद्धतीने याला सोडवेल, म्हणजे नॉर्मल जिंदगी एकदम त्याची। नॉर्मल जिंदगी कशी? 999 गुणिला 734 काय आहे? 999 गुणिला 734, आणि याला सोडवता मग संध्याकाळ कधी होऊन जाईल हे त्याला समजणार नाही। पण मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये या पद्धतीने सोडवण्यासाठी नाहीच पहिली गोष्ट। ही झाली तुमची नॉर्मल जिंदगी। आता बघू आपण याची मेंटॉस जिंदगी। मग मेंटॉस जिंदगी कशी पहा, हा प्रश्न कधी पेपरात आला तर काय करायचं? 734 आपण बेसिक पासून मी आधी सांगतो तुम्हाला, नंतर मग आपण त्याला ऍडव्हान्स मध्ये कसं करायचं काय ते समजून घेऊ। गुणेला आता हे जे 999 आहे, या 999 ला जर मी 1000 वजा 1 लिहिलं, मला सांगा 999 ला जर मी 1000 वजा 1 लिहिलं, काही फरक पडणार आहे का? नाही। तुम्ही म्हणाल सर काहीच फरक पडत नाही, आम्हाला तर काहीच फरक पडत नाही, प्रश्न आला तर तिथून काही फरक पडत नाही। खरंच पडत नाही, तुम्हाला काही फरक पडत नाही, त्याला पडत नाही। मग मला सांगा 1000 ने 734 ला गुणायचा आधी, म्हणजे हा फॉर्म्युला कोणता तयार झाला सांगतो, ए गुणेला बी वजा सी, हा तुमचा गुणाकाराचा फॉर्म्युला आहे का? म्हणजे याचा अर्थ काय? तो हा ए बी ला आपण गुणतो ए गुणेला बी वजा ए गुणेला सी, काय होता फॉर्म्युला तयार मग आपला? ए गुणेला बी वजा ए गुणेला सी, म्हणजे बाहेरचं पद या दोघींना सुद्धा काय करतं? गुणतं, आणि त्यांच्यामध्ये कोणती क्रिया होते? मग जर या ठिकाणी वजाबाकी असेल तर वजाबाकी होते, आणि या ठिकाणी बेरीज असेल तर या ठिकाणी काय होते? मग आपली बेरीज होते। मग या ठिकाणी काय होतंय? वजाबाकी, या ठिकाणी काय होते? वजाबाकी, म्हणून गणितात सुद्धा काय होणार आहे? मग आपल्या वजाबाकीच होणार आहे। मग पहिल्यांदा काय करू आपण? 1000 ने 734 ला गुणलं, काय येईल? 734 एके 734 जसेचे तसे, उरलेले शून्य किती? मग 1 2 आणि 3, 1 2 आणि 3 वजा तसं, आणि आता या 734 ने या एकाला गुणायचं। 734 एके 734, फक्त काय केले मग पहा आता, 734 7,34,000 वजा किती? मग आपले फक्त 734, आणि याला कसं सोडायचं? मग 734
34 वर 3 शून्य वजा 734 बरोबर. ही झाली तुमची बेसिक पासून पद्धत. सोडवा. 10 तून 4 गेले 6, 9 तून 3 गेले 6, त्याच्यानंतर किती 9 तून 7 गेले 2, 3चे 3, 3 आणि 7 जसेचे तसे. ही वजाबाकी थोडीफार कठीण जाते पोरांना, म्हणून बेसिक पासून वाटलं तर परत समजून सांगतो. पहा आता मला सांगा 0 तून 4 जाता का? नाही जात. जाता का? नाही. मग आपण काय केलं इथं 10 आणतो. मग 10 आणण्यासाठी हातचा घ्यावा लागतो त्याच्याकडून. याच्याकडे पण काहीच नाही, हा जाते फुकटा आहे, हा याच्याकडून घेतो मी. याने काय घेतलं, याच्याकडून हातचा घेतला, इथं उरले 3, इथे झाले तुमचे 10. परत याला हातचा द्यायचा, इथं उरले 9, इथे झाले मग 10. परत तिकडे काय उरले 9 आणि इथे झाले किती तुमचे 10. आता इथं 10 आलेले, या 10 मधून 4 गेले किती उरले 6. हे 9 उरले, ते 9 तून 3 गेले 6, हे 9 तून 7 गेले 2, हे 3 जसेचे तसे, 3 जसे तसे आणि 7 जसेचे तसे. उत्तर काय आलं बघा आपलं 7,33,266. काय उत्तर आपलं 7,33,266. ही झाली त्याची बेसिकच्या पुढची पद्धत. म्हणजे बेसिक पद्धत तुम्हाला माहिती काय, 999 गुणिले 734 करा तरी तुमचं उत्तर येणार आहे, कन्फर्म येणार आहे, म्हणजे येणार आहे. पण पेपरामध्ये ही मेथड तुम्हाला करायची आहे. मग याच्यापेक्षा पण शॉर्ट मेथड आहे सर? हा, तर याच्यापेक्षा पण शॉर्ट मेथड आपल्याला पाहायला मिळेल. काय करायचं पेपरामध्ये, आधी आपण याला साईडला घेऊ. पेपरामध्ये काय करायचं, एकूण संख्या पाहिजे. 999 दिसता का, म्हणजे जेवढ्या वेळेस देव असतील तेवढे फक्त बघून घ्यायचे. काय 9 किती वेळेस आलेले आहे, आणि जो दुसरा अंक असेल वेगळा 734. काय आहे 734. 9 किती मोजायचे, 1 2 3. किती 9 आहे आपले 3 9. आणि जेवढे 9 आहे तेवढे याच्यावर काय ठेवून द्यायचे 0. मग 1 2 3 काय ठेवलं आपण याच्यावर 0. आणि याच्यामध्ये वजा काय करून टाकायची, दिलेली संख्या म्हणजे 734 काय करायची त्याच्यामधून मग वजा करून टाकायचे. काय करायचे 734 त्याच्यातून वजा केले म्हणजे तुमचं उत्तर काय आलं मग 100% बरोबर आलं. किती येतं, 10 तून 4 गेले 6, याच्यातून गेले 9 तून 3 गेले 6, 9 तून 7 गेले 2, 4चे 4, 3चे 3 आणि 7चे हे 3 असे इथं 3 उरतील, 3 जसेचे तसे. परत उत्तर आपलं बदललं काही नाही, 7,33,266 बदलणार का आपलं उत्तर, कधीच नाही बदलणार. आता मी तुम्हाला याच्या 3 पद्धती सांगल्या. 3 कोणकोणत्या, पहिली तर नाविलाजे साधारण गुणाकार करा. पण थोडा अभ्यास केला असेल तशा प्रश्नांसाठी एक मार्गदर्शन म्हणून समजून घ्या की हे प्रश्न पेपरात आल्यानंतर याच पद्धतीने त्याला आपल्याला पेपरात सोडवायचे आहे. आणि तिसरी मेथड म्हणजे जी दुसरी मेथड सांगितली त्याच्या ऍडव्हान्स किंवा त्याच्या आपण काय केलं फक्त स्टेप्स थोड्या कमी केलेल्या आहेत, एवढं समजून घ्या. ठीक आहे, समजला पहिला प्रश्न. सेम टू सेम दुसरा प्रश्न असाच आहे. तुम्ही डायरेक्टली काय करायचं, या पुढच्या प्रश्नाला मग बेसिक पद्धत परत समजवायची गरज नाहीये. पहा काय 1134. काय 1134, मी काय सांगितलं 999 किती वेळेस आहे, 9,999. 9 किती वेळेस आलेले 4 वेळेस. 9 किती वेळेस आलेले 4 वेळेस. 1 2 3 4. काय आलं 1 2 3 4 आणि हे काय करून त्याच्यातून वजा 1134. काय झालं त्याच्यातून मग वजा, काय झालं 1134 त्याच्यातून काय झालं मग वजा. 10 तून 4 गेले 6, 9 तून 3 गेले 6, 9 तून 1 गेला 8, 9 तून 1 गेला 8, इथं 4चे 3 आणि त्याच्यानंतर काय 3 आणि हा 1 आणि हा 1. काय आला मग उत्तर तुम्हाला समजलं. काय आलं 11 33 88 66. काय आलं उत्तर आपलं 11 33 88 66. वाटलं आता एक बेसिक पद्धत पाहिजे, हे तर मी तुम्हाला एकदम ऍडव्हान्सची पद्धत सांगते. कसं लिहिलं असतं म्हणाला बेसिक पासून 1134 गुणेला 2 3 4. कारण पहा 9,999 ला मी काय लिहू शकतो 10,000 लिहू शकतो की नाही. 9,999 ला आपण काय लिहू शकतो 10,000 लिहू शकतो. वजा 1 काय 10,000 वजा 1 आपण त्याला लिहू शकतो. मग पहा काय होईल 1134 1 1134 1 2 3 4 वजा काय येईल मग 1111 1134 वजा जसे तसे मग 1134 वजा केले किती उरले पहा बरं मग मित्रांनो. 10 मधून 4 गेले 6, परत तेच किती उरले 6, इथं उरले 8, इथे उरले 8 3 3 1 1 11 33 88 66. उत्तर चुकणार नाही. पण असा प्रश्न आता परत पेपरात कधी आला तर काय करणार डायरेक्ट तुम्ही, समजा असा प्रश्न आला की 89 गुणिला 99 काय करायचं किती 9 आहे 1 2 89 वर 1 2 वजा काय करणार आहे 89 वजा बाकी करा 100% उत्तर येऊन जाईल. 10 मधून 1 गेला 1, 9 मधून 8 गेले 1, किती 8 आणि हे 8 तसे 88 11 काला तुमचं उत्तर. या टाईपचा प्रश्न याच्या नंतर तुमचा जास्तीत जास्त किती वेळेस सेकंदात सुटला पाहिजे फक्त
10 सेकंदात या प्रकारचा प्रश्न तुमचा यापुढे सुटला पाहिजे. 10 सेकंदाच्या वरती वेळ लागायला नको. बाकीच्यांना करत बसू द्या लहानपणापासून. काय करते मग ते 999,999 गुणेला 1134 सोडत बसू द्या. संध्याकाळपर्यंत पेपर संपून जाईल पण त्याचा काही प्रश्न सुटणार नाही लवकर. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे ना, आपण शिवपार्वती करिअर पॉईंटचा व्हिडिओ बघितला आणि 100% 10 सेकंदात काय होईल आपला व्हिडिओ, आपला प्रश्न सुटून जाईल. ठीक आहे. आता पुढचा टाईप आला. हा पुढचा टाईप पहा. आता जेव्हा तुम्ही गुणाकार शिकता, गुणाकारामध्ये काय तुम्ही एक पद कॉमन करू शकता. कॉमन म्हणजे काय, ज्याला कंस आपण म्हणतो ना, कंस मला सगळं येतं, कंस आधी सोडवायचा असतो, कंचे भागोमेळ होतो, पण कंसाची आपल्याला बेसिक पद्धत नाही समजत. जसं हे समजा एखादं गणित मी लिहितो, ए कंसात बी गुणेला सी. काय लिहिलं मी, ए कंसात बी गुणेला सी. याला मी कसं लिहू शकतो रे, पहा आपण काय करतो, याने याला पण गुणतो आणि याला पण गुणतो. म्हणजे ए ने बी ला गुणायचं आणि नंतर मग ए ने सी ला. म्हणजे समजा हे असं लिहिलंय, ए बी अधिक सी. याला काय करतो आपण, या ए ने या बी ला गुणतो आणि या सी ला पण वेगळं गुणतो. मग काय होईल, ए गुणेला बी अधिक ए गुणेला सी. काय झालं पहा, फॉर्म्युला परत लिहितो. काय, ए बी अधिक सी. याची उघड कशी होईल, या ए ने काय करावं लागतं आपल्याला, दोघींना गुणायचे. काय होईल मग, ए गुणेला बी अधिक ए गुणेला सी. मग जसं आपण या फॉर्म्युल्यावर इकडे आलो, मला सांगा याच्यावरून इकडे जाऊ शकत का, समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. जसं ए गुणेला बी अधिक ए गुणेला सी, म्हणजे याचं रूपांतर आपण याच्यात फोड केली. मग याची फोड आपण याच्यात देऊ शकतो का, जसं की दिलं असतं, ए गुणेला बी अधिक ए गुणेला सी. याला आपण असं लिहू शकत नाही, मग ए गुणेला बी अधिक सी. काय करू शकतो मग आपण, याला असं सुद्धा लिहू शकतो. आणि बघा मग कोणत्या ठिकाणी ए, जसं ए दोघींमध्ये सारखा आलेला तसा याच्यामध्ये ए कोणामध्ये सारखा आलेला आहे. बस ते जर तुम्हाला समजलं तर या प्रकारचे प्रश्न तुमचे आरामात सुटतील म्हणजे सुटतील. प्रश्न काय पाहते, 560 गुणेला 175 अधिक 440 गुणेला 175. काय आहे, 560 गुणेला 175 अधिक 460 गुणेला 175. ज्याही किमती या प्रश्नामध्ये दिल्या, या दिलेला काहीतरी विचार करून विनाकारण तुम्हाला यांचा गुणाकार आणि त्यांची बेरीज करायला लावणं हा हेतू परीक्षा घेणाऱ्याचा नाहीये. त्याचा हेतू वेगळाच काहीतरी. त्याचा हेतू हा आहे की हा प्रश्न जो आहे तुमचा बेसिक नॉलेज, या मी ज्या काही शिकवतो तुम्हाला शॉर्ट ट्रिक नाहीये, या पूर्णतः बेसिक मेथड्स आहे. कशाच्या, गुणाकाराच्या. गुणाकार फक्त एवढाच नाहीये की 85 गुणेला 5 केले म्हणजे 5 5 25, 5 4 2 8 45 2 42. हा गुणाकार म्हणजे तुमचा गुणाकार नाहीच आहे. पहिली गोष्ट तर गुणाकाराचे जवळपास 3 ते 4 वेगळे फॉर्म्युले, त्याला समजून घेणं मुळात एक वेगळी कन्सेप्ट आहे. म्हणून आपल्या बॅच मध्ये आपण काय करतो, डिटेल मध्ये गुणाकार घेतो, जेणेकरून तुम्हाला हा सर्व गुणाकार नियमितपणे जे पेपरात विचारले जातात ते तुम्हाला समजलं पाहिजे. गुणाकार तर सगळ्याच क्लासमध्ये शिकवला जातो. मग हा की मित्रांनो बसले तुम्ही करा, 8 9 7 6 गुणेला 15 करा. हा गुणाकार प्रत्येक क्लासमध्ये होतो, पण तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही आज तयारी करताय, आज या गुणाकारात या गुणाकारामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हा गुणाकार येणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणून कधीही आता या गुणाकारामध्ये काय सांगितलं तुम्हाला, जसं की हा बी गुणेला हा ए अधिक हा काय आहे सी गुणेला काय आपला हा परत ए. आता एक फोड काय झाली ती आपली पहा, ए बी अधिक सी म्हणजे काय, ए गुणेला बी अधिक बी गुणेला अधिक सी गुणेला ए. या प्रकारची फोड आहे ना. मग याला कसं लिहू शकतो बरं आपण, दोघींमधून सारखा बाहेर कोण निघेल, 175. कोण बाहेर निघेल दोघींमधून पण, 175 आपला बाहेर निघेल. 175 एकटा लिहिला 175 आणि आत काय येईल मग 560 अधिक 440. आत काय येईल तुमचा 560 अधिक 440 आणि 100 काय येईल मग पहा 175 गुणेला यांची बेरीज किती, 0 तसा 6 4 10 0 8 1 5 आणि 5 10 किती झाले हे 1000 गुणेला 175. उत्तर काय तुमचं 17,5000 1,75,000 हे काय असेल तुमचा उत्तर. परत सांगतो वाटलं समजलं नसेल तर परत बघा. परत आपण साध्या भाषेत एकदम परत समजून घेऊ. काय दिलेलं आहे 560 गुणेला 175 अधिक 440 गुणेला 175. काय दिलेलं आहे 560 गुणेला 175 अधिक 440 गुणेला 175. बरोबर. म्हणजेच काय एक
पद हे झालं आणि दुसरं पद आपलं, बरोबर. हे दोन पद झाले. कधीही बेरीज आणि वजाबाकीमध्येच पद ठरवता येतात, गुणाकारामध्ये पद ठरवता येत नाही. मग यामध्ये सारखं कोण आहे 175, याच्यामध्ये पण सारखं कोण आहे 175. दोघींमधून मी त्याला काय केलं, बाहेर काढून टाकलं घराच्या. मग 175 ला बाहेर काढला. मधात कोण उरलं फक्त मग 560 अधिक इकडे कोण उरलं 440. आता या दोघींची बेरीज काय आली तुमची, 0 आणि 0. 6 4 10 0. आज चला 1 4 आणि 1 5 5 आणि 5 10. किती झाले 5 आणि 5 10. गुणेला हे बाहेर कंस म्हणजे काय, गुणेला 175. यांचा गुणाकार किती, मग 175 वर 1 2 3 0. हे झालं तुमचं उत्तर. आणि बाकी तर करतच बसले असते, मग करा वेगळं. 560 गुणेला 175 याची बेरीज करा आणि याच्या नंतर याच्याशी याची बेरीज करा. संध्याकाळपर्यंत करतच बसा, काही घेणं देणं नाही. याच्यामध्ये दोन जिंदगी कशा पाहिल्या आपण, परत एक नॉर्मल जिंदगी आणि दुसरी मग आपली मेंटॉस जिंदगी. नॉर्मल जिंदगी काय, मग गुणाकार करतच बसा, संध्याकाळपर्यंत सुटेलच. पण मेंटॉस जिंदगी काय, पेपरामध्ये डायरेक्ट कॉमन काढायचं 175. पेपरामध्ये सोडवताना कसं सोडवायचं, याला सारखे दोन 175 175 कॉमन, आत का उरणार फक्त 560 अधिक 440. किती झाली बेरीज 1000. 1000 गुणिले 175 17 5000. पेपरात चुटकीसहित उत्तर आलं पाहिजे तुमचं. 20 सेकंद जास्तीत जास्त या प्रश्नाला. आणि याच प्रश्नामध्ये आपण काय करतो, मग यांचा गुणाकार मग यांची बेरीज, आणि गुणाकार करता करता 100% आपल्याकडून काय जाते, मग त्या प्रेशर मधल्या घाईमध्ये चुकी, आणि त्याच्यामुळे मग आपले सिली मिस्टेक होते आणि प्रश्नाचा मार्क आपला निघून जातो. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा काय, परत या प्रश्नामध्ये सेम तेच आलंय. काय आलेलं आहे परत, सेम पद काय बाबर दोघींमध्ये पण 25 25. आता तुम्हाला असे प्रश्न खूप सारे सापडतील. इकडे पण काय 25 आणि या ठिकाणी पण काय आहे 25. काय करू शकतो मला, आपण या 25 ला बाहेर काढलं, 25 ला बाहेर काढलं. आत कोण उरलं 1675 अधिक 1325. काय उरला फक्त मग 1675 अधिक 1325. 5 आणि 5 10 0. आज चला 1 7 आणि 3 10 0. आज चला 1 6 आणि 4 10 0. आज चला 1 किती झाले हे 3000. किती झाले 3000 गुणेला किती आहे 25. 25 त्रिक 75. 25 त्रिक किती आहे 75 आणि पुढचे शून्य तसेचे तसे. आणि करत बसा बाकीचे लोक. मग 1675 गुणेला 25 अधिक 1325 गुणेला 25. पहा हे बेसिकचे उदाहरण आहे ना. खरंच बेसिक वाटतं काय ही मेथड जरा त्या लोकांना अजून उमजत बी नसेल. काय शिकवतोय मास्तर, काय चालू आहे काय नाही. पण हे उदाहरण जर पेपरात टाकली याच्या मागचं कारणच हे की हे प्रश्न तुमचे या पद्धतीने सोडवले गेले पाहिजे. काय याच पद्धतीने तुमचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे. परत पहा काय करतोय आपण. जो एक सारखा दोघी गटांमध्ये कोण आहे 25. आत कोण उरतंय 1675 अधिक इकडे कोण उरतंय तुमचं 1325. यांची काय करायची आहे बेरीज. बेरीज किती आली त्यांची 3000 बरोबर. गुणेला किती आहे 25. 25 त्रिक 75 1 2 3 हे आले आपले 0. काय आले आपले मग 0. हे आपलं बेसिक आहे ना. बेसिक वाटतं तेवढं सोपं आहे का मग नाही. म्हणून ना आपलं थंबनेलचं नाव काय बेसिक इज नॉट बेसिक. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. आता याच्यावर तुम्ही ना सर कॉमन तर दिसतच नाही कोणी काय करा काय समजायला मार्ग नाही. अरे दादा इकडे लक्ष दे. हे पहा 200 गुणेला 201 200 गुणेला 201 वजाचं चिन्ह आहे. गुणाकाराचं पहिलं पद आहे. इकडे काय दिले फक्त तुला 200. काय दिले फक्त तिकडे 200. मला सांग या 200 ला गुणेला तुम्ही 1 लिहिला काय. हा 200 गुणेला तुम्ही 1 लिहिला काही फरक पडणार आहे का. कारण भाऊ काही फरक पडणार आहे का नाही ना. मग हे पाय 200 गुणेला 201 वजा 200 गुणेला 1 या 200 ची किंमत बदलणार आहे का आपली नाही. मग पाय परत पहिले टाईप प्रमाण काय आलं दोन्ही मध्ये कॉमन कुणाला कॉमन म्हणजे समान कुणाला 200. समान कुणाला आपला 200 दोन्ही पदांमध्ये. मग काय करशील पाय हे 200 आपण न काढले अलग आणि मधात कोण उरला मग इकडचा 201 मधात काय वजा बाकी इकडे कोण उरला तू या 1 कोण उरला इकडे 1 इकडे उरले तू ये 201 200 दोन्ही मधून 200 एकदाच बाहेर काढले. मधात कोण उरले मग 201 वजा 1 काय होणार पाय मग 200 गुणेला काय येणार आहे हे 201 वजा 1 200 किती येणार हे 200. 200 गुणेला 200 किती झाले बेदुने 4 शून्य किती 1 2 3 4 1 2 3 4 हे काय झाले तुझे 0 झाले. हे काय झाले मग आपले 0. उत्तर किती आलं मग तुझे 40,000. बाकीचे येडेगाते काय करत राहतील. हा
200 गुणिला 201 परत करत बसा गुणाकार 201 गुणिला 200 करा गुणाकार 0 0 बे 1 बे 0 बे 2 4 42,200 वजा 200 काढा मग त्याचं उत्तर. एवढा टाइम आहे का आपल्यावर्षी पेपर सोडवायला? नाही. डायरेक्ट काय करायचं 200 का हा सारखे दिसतात 200 वेगळे काढले मधात कोण उरतंय 201 वजा इकडे 1 किती झाले 200 गुणिला 200 किती आलं उत्तर बे 2 4 4 वर किती शून्य आले 4 शून्य आले. खेळ खतम पैसा अजाम संपला विषय. पुढचं पहा परत तेच काय होतं दोघी पदांमध्ये सारखे कोण सारखे 25 कॉमन कोण निघले 25 उरलं कोण इकडे 69 मधात काय अधिक उरले कोण इकडे 31 किती झाली यांची बेरीज 10 शून्य आत चाला 1 6 4 10 100 आणि इकडे किती उरले तुमचे 25 25 एक 25 किती शून्य पुढे 2 शून्य जसेचे तसे उत्तर एका झटक्यात आलं. या प्रकारचे प्रश्न पेपरामध्ये पूर्ण याच्यानुसार सोडवू नका. या प्रकारचे प्रश्न याच पद्धतीने सोडवले गेले पाहिजे. आणि हे काय मी तुम्हाला ट्रिक शिकवत नाहीये हा फक्त काय गुणाकार करण्याची एक बेसिक पद्धत आहे. समजलं तर हा आपला गुणाकार लहान पोरांसारखा आता करणं सोडून द्या. त्यानंतर लहानपणापासून आपण 3 फॉर्म्युले रटत येतो. ए अधिक बी चा वर्ग हा पुढचा टाईप आहे. पुढच्या टाईपचा प्रश्न येतात बरेचसे काय येतात मग त्याचा वर्ग ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. हे कसं आलं काय आलं हे तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो मी पण पूर्ण बॅच मध्ये ते सांगितलं जातं. ठीक आहे मग ए मायनस बी चा वर्ग बरोबर काय येईल ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. हे पण कसं आलं इथं वजाच का बरं आलं याच्या मागे पण कारण आहे. काय कारण आहे फक्त बेसिक गुणाकार ज्याला समजला त्याला हे कारण समजून जातं. आपल्या पूर्ण बॅच मध्ये आपण ते डिटेल मध्ये सांगतो. आणि त्यानंतर हे 2 फॉर्म्युला की एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर कोणता ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय येतो तुमचा ए वजा बी गुणिला ए अधिक बी किंवा याला तुम्ही मागे पुढे सुद्धा लिहू शकता काही फरक पडत नाही. म्हणजेच कसं ए अधिक बी गुणिला ए वजा बी. कारण तुम्हाला माहिती 4 गुणिला 5 करा किंवा 5 गुणिला 4 करा काय उत्तर येतं तुमचं 20च येणार आहे. बकऱ्याला चाकूवर टाका किंवा चाकूला बकऱ्यावर टाका शेवटी मान कोणाची कटणार आहे बकऱ्याचीच. तसं याच्यात 4 गुणिला 5 करा किंवा 5 गुणिला 4 करा शेवटी उत्तर काय येणार तुमचं 20च येणार. ते बदलणार आहे का नाही. म्हणून मित्रांनो हा जो फॉर्म्युला आतापर्यंत तुम्ही फक्त रटत आले याला प्रश्नामध्ये कसा इम्प्लाय करायचा ते आपण बघू. काय हा जो फॉर्म्युला तुम्ही आतापर्यंत रटत आले याच्यावर प्रश्न बनता कशा आपल्या पोलीस भरतीला सुद्धा. आता याच्यात पोरं काय करतील हा 500 वजा 27 473 गुणेला 500 अधिक 27 527 करत बसा संध्याकाळपर्यंत गुणाकार. कोण नाही म्हणतोय आपल्याला करत बसा चालू द्या. याच्यासाठी पोलीस भरतीचा अभ्यास करतोय आपण की पेपरामध्ये प्रश्न आला आणि तो गुणाकारच्या पद्धतीने सोडवत गेला. ते आपण म्हणतो ना याला पाणी वायू ओम मेला त्या प्रकारचा कारनामा करतात पोरं. पण नाही आपला फॉर्म्युला काय समजून घ्या आधी ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर काय ए वजा बी आणि ए अधिक बी. काय ए वजा बी आणि ए अधिक बी. समजा या ठिकाणी 500 माझे ए 500 काय आपले ए आणि 27 काय आपला बी परत ए आणि बी. हा फॉर्म्युला आणि या ठिकाणचं हे जे दिलेलं या ठिकाणी मॅच झालं का मॅच झालं. म्हणजे जसं ए मायनस बी आहे तसंच काय आपल्याकडे 500 वजा 27 आहे आणि ए अधिक बी तसंच काय आपल्याकडे 500 अधिक 27 आहे. म्हणून आपण याला कसं लिहू शकतो बरं जसं की इथं लिहिलं काय ए चा वर्ग म्हणजे ए काय होता आपला 500 ए काय होता आपला 500 मग काय येईल 500 चा वर्ग काय येईल तो आपल्या 500 चा वर्ग वजा काय येणार आहे बी चा वर्ग बी चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग ए काय होता आपला 500 500 चा वर्ग वजा बी चा वर्ग बी काय आपला 27 बी काय मानला आपण 27 आणि 27 चा वर्ग. आणि पहा 500 चा वर्ग किती तुमचा 25 आणि 1 2 3 4 तोंडी एकदम वर्ग कसा करायचा ते पण तुम्हाला मी शिकवेल. वजा 27 चा वर्ग सगळ्या गावाला माहिती असेल किती आहे आपला 729 किती आहे 729 वजा करा मग 27 चा वर्ग 729 वजा बाकी 1 7 2 9 4 2 किती आलं उत्तर मग आपलं 2,49,271 किती उत्तर आपलं 2,49,271. काही विशेष आहे याच्यामध्ये नाही फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा समजून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या फॉर्म्युल्यानुसारच काढायचं आहे कारण हा प्रश्न दिलाच त्याच्यासाठी स्पेशल याच्यासाठी बरोबर. पण त्याच्यावर दुसरंच कोणीतरी हक्क घेऊन जातो कोण
500 वजा 27 करता गुन्हेला 500 अधिक 27 करता त्यांचा गुणाकार करत बसता, ते आपल्या काही कर्माला पटत नाही आणि पेपरामध्ये प्रश्न सुद्धा त्याच्यासाठी दिलेला असतो का? हा नाही. जो प्रश्न ज्यासाठी आलाय त्याच पद्धतीने त्याला ठोकला गेला पाहिजे. पहा इथं काय समजा आपला ए वर्ग वजा हा बी वर्ग आहे. ए काय आपला 33, बी काय आपला 31. याची फोड कशी होते रे? ए वजा बी गुणेला ए अधिक बी. काय होते फोड त्याची? ए वजा बी अधिक गुणेला ए अधिक बी. ती ए काय मग आपला 33 वजा 31 आणि इकडे काय येणार आहे आपलं 33 अधिक 31. इकडे काय येणार आहे आपलं 33 अधिक 31. का किती वजा यांची कंसाने सोडवतो ना आपण. 33 वजा 31 उरले 2 गुणेला 33 अधिक 31 आले तुमचे 64. किती आले? 64. 64 बरोबर आहे. 30 3 60 4 64 आणि 64 गुणेला 2 किती आले? 128. किती आले आपले हे? 128. समजलं? पेपरामध्ये हा प्रश्न या पद्धतीने सोडवा. नाहीतर काय करत बसाल आम्ही 33 चा वर्ग काढतो. आधी मग काढा 33 चा वर्ग तुम्ही. 3 त्रिक 9 करता तुम्ही. परत 3 त्रिक 9 करता. इथे 0 ठेवता 9 करता आणि 9 मग काढता तुम्ही वर्ग. किती होतो वर्ग? मग 1089 मधून वजा करता तुम्ही 31 चा वर्ग. 31 चा वर्ग असा काढता तुम्ही 31 गुणिला 31. परत 1 3 0 3 9 परत आपला वर्ग येतो मग 961. मग आपण वजा करतो 961 याच्यामधून. मग आपलं उत्तर येतं किती? 128. हेच आपण करत आलो आतापर्यंत. म्हणून दादा तो 2 2 3 3 मार्कांना उडत राहिला आतापर्यंत. ही ट्रिक जर तुम्ही आतापर्यंत वापरलं असती तर कशाला राहिला असता 2 3 मार्कांना? बरोबर आहे की नाही? कारण याच्या मागे तू 2 मिनिटं वाया घालवून दिले त्याच्यामध्ये तुझा चांगला सुटला प्रश्न सुटून गेला. ठीक आहे. तर मग याच्या पुढे असं करायचं का नाही. असा प्रश्न आला म्हणजे एक डोळ्यासमोर आपल्या फॉर्म्युला पाहिजे कोणता? ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए वजा बी गुणेला ए अधिक बी. काय आलं पाहिजे? ए वजा बी गुणेला ए अधिक ए अधिक बी. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ए वर्ग वजा बी वर्ग काय आपला 31 चा वर्ग वजा 33 चा वर्ग वजा 31 चा वर्ग बरोबर. पुढे काय येणार तुमचं 33 वजा 31 आणि ते काय येणार आपलं 33 अधिक 31 ही याचे काय फोड आहे. मी इथे उतरले तुमचे 2 गुणेला इथे किती झाले आपले 64. 64 गुणेला 2 किती झाले मग 128. वाटलंच तर बेसिक पासून सोडवून पहा. याचं उत्तर तेच येणार आहे. हे काय मी तुम्हाला फुल फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म सांगत नाहीये. हे आपले गुणाकाराचे बेसिक नियम आहे. पुढचं पाठ. तुम्ही म्हणा सर का महाराज बनून गेले. बनणं पडतं दादा. तुम्हाला अशी मजा केल्याशिवाय पडत नाही. इमानदारीचा माणूस तुम्हाला चालत नाही. मेन गोष्ट तीच आहे. आता या ठिकाणी पहा 95 लिहिले काय तुमचा गुणाकार पहा. बरेचसे काय 99% पोरं याला काय सोडवतील 105 गुणेला 95. काही वेळा सोडवणार आहे का 105 गुणेला 95 शिवाय नाही. 99% पण ज्याने शिव पार्वतीचे क्लासेस केले तो पोरग काय सोडविलेला पहा 95 गुणेला 105. तो मनातल्या मनात काय करेल? या 95 ला कसं लिहेल तो 100 वजा 5. काय लिहेल 100 वजा 5 आणि गुणेला या 105 ला कसं लिहेल तो 100 अधिक 5. कसं लिहेल याला 100 अधिक 5 बरोबर. मग त्याला आता कोणता फॉर्म सापडणार आहे? हा ए वजा बी गुणेला ए अधिक बी. म्हणजेच काय येतं त्याचं उत्तर मग ए वर्ग वजा बी चा वर्ग. काय त्याचं उत्तर मग ए वर्ग वजा बी चा वर्ग. तो लगेच काय करेल इथं 100 चा वर्ग किती आला तुमचा 10,000. किती आला 10,000 वजा किती येणार आहे 5 चा वर्ग 25 आणि गप्प दिशे काय उत्तर काढेल तुम्हाला 9,975. काय उत्तर काढेल 9,975. कारण पेपरामध्ये आपल्याकडे टाइम नाहीये एवढा बी की याला तुम्ही 105 गुणेला 95 करा. आणि हे मी तर तुम्हाला लॉंग वाटत असेल. जेव्हा पोरग चांगली याची प्रॅक्टिस करेल काय करेल माहिती डायरेक्टली 100 अधिक वजा 5 आणि 100 अधिक 5 म्हणजे काय आलं 100 चा वर्ग वजा 5 चा वर्ग 25. डायरेक्टली पोरग्यात दुसऱ्या ते तिसऱ्या सेकंदाला उत्तर फेकून दे. जेव्हा त्याला ही मेहनत आपण म्हणतो ना एक डायलॉग कायम लक्षात घ्या. प्रॅक्टिस करत असताना एखादा प्रश्न 10 मिनिटं जरी सोडवायला लागत असेल तर 10 मिनिटं सोडवा. तोच 10 मिनिटं तुमचा पेपरामध्ये जवळपास 10 सेकंदामध्ये तो प्रश्न सोडवून देतील. एक गोष्ट कधी लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस मध्ये घाम गाळणारे तेवढाच रणांगणावर तुमचं रक्त कमी सांडणारे एवढं लक्षात ठेवा फक्त. म्हणून प्रॅक्टिस करताना एका दिवसाला 50 प्रश्न सांगितले माझे 5च झाले. पण 5 असे करा की क्वालिटी म्हणजे कसे की 5चा जर प्रश्न परत आला की डायरेक्टली तो प्रश्न सोडवायची गरज पडलीच नाही पाहिजे. म्हणून
हा गुणाकार आपल्याला नवीन नवीन वाटतो आधी, पण एकदाचा कधी ही ट्रिक तुम्हाला समजली तर या प्रकारचा कोणताही गुणाकार आपला पेपरामध्ये क्षणार्धात 10 ते 5 सेकंदात होईल. काय विचार करायचा मला, याला 100 वजा 5, याला 100 अधिक 5, डायरेक्टली काय होणार यांचा गुणाकार, किंवा तुम्हाला माहिती ए वर्ग वजा बी वर्ग याला लिहिला जातं. ए वर्ग काय, मग एकाचा ए 100चा वर्ग 10,000 वजा 5,000 वर्ग 25. करा उत्तर काय येणार, 5 7 9 9 हे काय येणार आपलं उत्तर येणार. म्हणून या प्रकारचे प्रश्नामध्ये पेपरामध्ये याच प्रकारे सोडवायचे असतात. नेमका 95 गुणिले 105 येणं म्हणजे काही हे योगायोग नाहीये, विनाकारण दिलेला प्रश्न नाहीये, त्याला याच पद्धतीने सोडवला गेला पाहिजे असं कोणाचं म्हणणं आहे, पेपर काढणाऱ्याचं, आयुक्ताचं. शेवटचा प्रश्न आहे आजचा, नाही का, संपले आजचे प्रश्न. आपण 3 गोष्टी कोणत्या बघितल्या. सर्वात आधी तर 999 ने कोणतीही संख्येला गुणलं. 9 म्हणजे 9 किती नंबर मध्ये असल्याने गुणल्यानंतर इथं काही संख्या असू द्या, 3 7 9 0 समजा. किती अंक एकूण 4 शून्य, मग काय द्या या संख्येच्या मागे 4 शून्य ठेवून द्या. 3 7 9 0, किती 9 आहे, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि वजा काय करायला त्याच्यातून 37 90, हे काय करायला त्याच्यातून वजा. त्याच्यानंतर आपण काय वाटलं की कॉमन काढणं. कॉमन म्हणजे काय, समजा गुणाकार आहे 391 गुणेला 125, किंवा समजा 80 अधिक आहे तुमचे 9 गुणेला 80, काय करायला 9 कॉमन काढले, 80 आपण कॉमन काढले, 80 उरलं काय इकडेच 391 आणि इकडे उरले तुमचे 9, किती झाले पूर्ण तुमचे 400 आणि तुमचे 80, 8 चोक 32, 1 2 3 0. याला पेपर तुम्हाला या पद्धतीने सोडवायचं आहे. आणि शेवटचा एक फॉर्म्युला कधी विसरू नका, या फॉर्म्युला तुमच्या पेपरामध्ये खूप सारे प्रश्न आले. कोणता, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए वजा बी गुणेला ए अधिक बी. याच्यावर जेवढे जास्त प्रश्न सोडवाल तेवढं तुम्हाला पेपरामध्ये काय होईल, मदत होईल. जर या व्हिडिओचा तुम्हाला थोडीफारशी मदत झाली असेल, काहीतरी नवीन शिकायला बघितलं असेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.